नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं फलटण नगरीमध्ये स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या आगमनासाठी आपल्या वन विभागामार्फत त्यांचं सहर्ष स्वागत होत आहे आणि त्यासाठी आज नवीनच एक चांगला असा उपक्रम वन विभागामार्फत इथं घेण्यात येत आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री वाघमोडे सर, हे खास सातारावरून आपल्या इथं आलेले आहेत फलटण तालुक्याला भेट देण्यासाठी आणि त्यांनी कशा प्रकारे आज इथं अनेक वारकरी असतील त्यांना ज्या झाडांच्या फळझाडांचे जे बिया आहेत ते देऊन वारकऱ्यांचं स्वागत ते करणार आहेत. त्यानंतर केळी वाटप असेल थोडंसं खाऊ वाटप देऊन सुद्धा ते इथं त्यांचं वारकऱ्यांचं स्वागत करणार आहेत. तर वाघमोडे साहेब आपल्यासमोर आहेत, त्यांच्याकडून त्यांच्यातर्फे आपण जाणून घेऊ की आपण कशातर्फे आज वारकऱ्यांसाठी नियोजन केलं आहे. ओके, नमस्कार. प्रथमतः संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024मध्ये सर्व सहभागी वारकरी बांधवांना वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून हरितमय आणि हिरवेगार मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मागील 3 वर्षापासून आपण वन आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या माध्यमातून या ठिकाणी वारकरी बांधवांना तसेच सर्व नागरिकांना सीडबॉल आणि सीडचं वाटप या ठिकाणी करत असतो. त्याच धर्तीवरती यावर्षी देखील आपण सीडबॉलचं या ठिकाणी वाटप करतो आहे. जवळपास 1 लाख सीडबॉल आपण बघू शकता की अशा सीडबॉल आपण ह्याच्यामध्ये सर्वसाधारण 5 ते 6 सीडबॉल या ठिकाणी आहेत आणि अशा जवळपास 1 लाख सीडबॉल आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत. सोबतच ह्या जवळपास 25,000 बियांच्या पिशव्या किंवा आपण छोट्या बिया म्हणूयात की या ठिकाणी वाटप करणार आहोत. याचा उद्देश हा आहे की खऱ्या अर्थानं आपण बघतोय की वृक्षाच्छादन वाढलं पाहिजे, वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त वृक्ष असतील किंवा वृक्ष लागवड झाली तर आपल्याला त्या ठिकाणी पाऊस मिळणार आहे, वातावरण देखील चांगलं मिळणार आहे, ऑक्सिजन चांगला मिळणार आहे. हा एक संकल्प डोळ्यासमोर ठेवून वन विभागाच्या माध्यमातून, सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून आपण हे सीडबॉल त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चिंच आहे, आवळा आहे, सीताफळ आहे, कडुलिंब आहे, याच्या बिया त्या ठिकाणी ह्या सीडबॉलमध्ये आहेत आणि या पॉकेटमध्ये देखील आहेत. आणि जे वारकरी बांधव अगदी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाणार आहेत त्यांनी या सीडबॉल त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा असेल किंवा घरी गेल्यानंतर आपल्या परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी त्याची म्हणजे फेकून आपण त्या ठिकाणी वृक्ष त्या ठिकाणी लागवड होऊ शकते. सोबतच ज्या बिया दिलेल्या आहेत या बिया देखील आपल्या शेताच्या परिसरामध्ये किंवा आपल्या गावाच्या परिसरामध्ये जर त्या ठिकाणी लागवड झाली तर आपला परिसर हिरवा होईल, हरितमय होईल आणि पर्यायाने जे काय आपल्याला वृक्षाच्छादन वाढवायचं आहे, म्हणजे नॉर्मली जिओग्राफिकल एरियाच्या 33% आपल्याला फॉरेस्ट कवर असायला पाहिजे, तर ते वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं हा छोटासा उपक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सर्व वारकरी बांधवांना मी पुनश्च या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो की जास्तीत जास्त हे सीडबॉल आणि सीड्स या ठिकाणी घेऊन जावेत आणि त्याची लागवड करावी. धन्यवाद. नक्कीच अनेक जे आपले वारकरी आहेत फलटण नगरीमध्ये आलेले, त्यांना या बिया भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग आपले वारकरी आणि नागरिक इथं करतील अशा आशा बाळगतो. आणि आपले सर्व वन विभाग अधिकारी, सर्व सहकारी यांनी आपण वेळ काढून आपण साथी न्यूजशी बोलला याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.